टाळी देण्याची हळी द्यायची. तर मुंबई आणि मराठी माणसासाठी एकत्र येण्याकरता सकारात्मक असून राज ठाकरेंनी केवळ उद्धव ठाकरेंच्या अटी पूर्ण कराव्यात असं संजय राऊत म्हणतात. यावर संदीप देशपांडेंनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करत पलटवार केला. आणि सगळे ठाकरे आणि आम्ही सगळे हे शेवटी एक आहोत. जरूर मतभेद झाले ते कोणत्या कारणामुळे. तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं, माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं. हा आमच्यासाठी कायम दुःखाचा आणि मतभेदाचा विषय राहिला. बाकी व्यक्तिगतरित्या आम्ही सगळे एकमेकांच्या जवळ. राज ठाकरे माझे मित्र आहेत. आम्ही कोणाला जेवायला बोलवायचं काय नाही बोलवायचं हा आमचा विषय आहे. आणि आमच्याकडे जे येणार ते सगळे महाराष्ट्रद्रोही. आणि तुमच्याकडनं तुम्ही सोनिया गांधींना भेटलात, तुम्ही शरद पवार साहेबांना भेटलात, तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात, हे सगळे महाराष्ट्रप्रेमी आहेत. ज्या काँग्रेसनी 2008 मध्ये आम्ही मराठी भाषेसाठी आंदोलन केलं म्हणून आमच्यावर 100 केसेस टाकल्या, ते महाराष्ट्रप्रेमी कसे आणि त्या महाराष्ट्रद्रोह्यांबरोबर मग उद्धव ठाकरे गेले कसे, हा आमचा प्रश्न आहे. मी आता बघा, त्या अटी नाही आहेत, त्या भावना आहेत की महाराष्ट्राचे जे शत्रू आहेत त्यांच्याशी संबंध ठेवू नये, ठेवता कामा नये, त्यांना आपल्या घरात स्थान देता कामा नये. हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. ज्यांनी मराठी माणूस, महाराष्ट्र आणि बाळासाहेब ठाकरेंची मराठी माणसासाठी स्थापन झालेली शिवसेना याच्या पाठीमागून वार केलेल्या लोकांना आपल्याकडे स्थान असता कामा नये. ही अट नाही आहे, ही लोकभावना आहे की ज्यांनी व्यक्त केली. अटी शर्ती ज्या ठेवण्यात आल्या, अटी शर्ती ठेवून मग युती आम्ही करायला तयार आहोत. मी त्या अटी शर्तींचंच उत्तर दिलंय की या अटी शर्ती घालायचा नैतिक अधिकार तरी त्यांना आहे का. ज्या लोकांनी एवढ्या लोकांना फसवलेलं आहे त्यांना कुठली अटी शर्ती टाकायचा नैतिक अधिकार आहे का, हा महत्वाचा विषय. दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात आता चर्चा सुरू असताना मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला. 2014 आणि 2017 दोन वेळा मनसेला फसवलं, त्यानंतर भाजपची फसवणूक केली. आता उद्धव ठाकरे शरद पवारांची फसवणूक करण्याच्या तयारीत असल्याची खोचक टीका संदीप देशपांडेंनी केली आहे. ज्या लोकांनी आम्हाला धोका दिला तो जो आम्ही खाल्लेला आहे, ज्या लोकांनी भाजपला धोका दिला, ज्यांच्याबरोबर युती लढवून ते दुसरीकडे गेले, आता ते पवार साहेबांना धोका देण्याच्या तयारीत आहेत आणि काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत आहेत. एवढ्या सगळ्या धोका देणाऱ्या लोकांबरोबर आम्ही विश्वास ठेवायचा तर तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा, हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडतो. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या